नमस्कार मित्रांनो, माझ्या एम के मॅथ्समॅन चॅनलवर तुमचं स्वागत. मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे नवीन प्रश्नसंच, जो पोलीस भरतीच्या एक्झाममध्ये वारंवार विचारला जात आहे. मी माझ्या चॅनलवर असे चॅलेंजिंग क्वेश्चन घेत असते, तसेच छोट्या ट्रिक्सही देत असते. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग जराही वेळ न घालवता वळूया आपल्या प्रश्नावलीकडे. प्रश्नावलीमध्ये क्वेश्चन 16वा आहे हा. 2 संख्यांचा लसावी 144 व मसावी 12 आहे. त्यापैकी एक संख्या 36 तर दुसरी संख्या कोणती? हा नवी मुंबई पोलीस भरती 2018 मध्ये विचारला गेलेला आहे. त्याप्रमाणेच यासारखाच दुसरा एक क्वेश्चन आहे. हा पण एक्झामला विचारला गेलेला प्रश्न आहे. 2 अंकी 2 संख्यांचा गुणाकार 765 आहे आणि त्यांचा मसावी 3 आहे, तर त्यांचा लसावी काढा. हा आपण मागच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेला आहे प्रश्न, पण थोड्या वेगळ्या पद्धतीने, वेगळ्या मेथडनी सोडवलेला आहे. त्यापेक्षा सोपी पद्धत मी तुम्हाला आता सांगणार आहे. तर 2 संख्यांचा ज्यावेळी लसावी दिलेला असतो, मसावी दिलेला असतो आणि एक संख्या दिलेली असते आणि दुसरी संख्या आपल्याला काढायला सांगितलेली असते, त्यावेळी काय करायचं? फॉर्म्युला यूज करायचा. तर 2 संख्यांचा गुणाकार 2 संख्यांचा गुणाकार त्यांचा लसावी गुणुले त्यांचा मसावी. हा फॉर्म्युला पाठच करायचा, म्हणजे लक्षातच ठेवायचा आहे. सोपा आहे. 2 संख्यांचा गुणाकार त्यांचा लसावी त्यांचा मसावी. तर त्यांचा मग कोणत्याही प्रकारचं लसावी मसावीवरचं एक्झाम्पल येऊ दे, ते तुम्हाला येणारच. त्यांचा लसावी किती आहे? 144 आहे. आपल्याला ह्या 2 संख्या, त्यापैकी एक संख्या 36 आहे. तर दुसरी काय असणार? एक्स असं आपण जी शोधायची आपल्याला संख्या ती आपण काय केली? एक्स अशी गृहीत धरूया. त्यांचा मसावी पण दिलेला आहे 12. तर एक्स काय येईल? 144 गुणुले 12 भागिले 36. 12 36, 3 चौक 12, 3 8 24. एक्स काय येईल? 48. ही आपली काय येईल? दुसरी संख्या असेल. आता इथे काय दिलं आहे? 2 संख्यांचा गुणाकार दिला आहे, म्हणजेच काय दिलं आहे? इथला आपला 765 येईल इथं, इज इक्वल टू त्यांचा लसावी काढायचा आहे आणि मसावी 3 दिला आहे. म्हणजे 765ला ज्यावेळी आपण 3ने डिवाईड करणार, त्यावेळी त्यांचा काय होईल? लसावी येईल. प्रश्न क्रमांक 18. 2 क्रमवार विषम संख्यांचा लसावी 143 आहे, तर त्या 2 विषम संख्यामध्ये असलेली समसंख्या कोणती? आता ज्यावेळी 2 क्रमवार विषम संख्या यांचं लसावी असं सांगितलेलं असेल, आपण क्वेश्चन 16मध्ये काय पाहिलं? 2 संख्यांचा गुणाकार म्हणजेच त्यांचा लसावी गुणुले त्यांचा मसावी असं पाहिले. तर आता इथे 2 क्रमवार विषम संख्यांचा लसावी असं सांगितलं त्यांनी. इथे आपल्याला संख्या पण त्या दिलेल्या नाहीत आणि काय दिलेलं नाही आहे, त्यांचा मसावी दिलेला नाही, फक्त त्यांचा लसावी दिला आहे. एक संख्या जर आपल्याकडे असती तर आपण 2 संख्यांचा गुणाकार इज इक्वल टू त्यांचा लसावी गुणुले मसावी हा फॉर्म्युला यूज केला असता. आता इथे आपण काय करूया? ज्यावेळी 2 क्रमवार विषम संख्यांचा लसावी असे म्हणतात, त्यावेळी काय करायचं? 143चे काय करायचे? अवयव पाडायचे. आता 143ला 11 वनचा 11, 11 3. 11 आणि 13 काय होतील? हे 2 अवयव येतील. म्हणजेच ह्या काय असणार आहेत? 2 विषम संख्या. 11 आणि 13 ह्या 2 विषम संख्या असणार आहेत. तर त्यामध्ये असलेली समसंख्या कोणती असणार आहे? 12. आपलं उत्तर असेल 12. क्वेश्चन 19 आहे. हा सिम्प्लिफिकेशनमधला क्वेश्चन आहे. 4.18 डिवायडेड बाय 0.418 प्लस 52.7 डिवायडेड बाय 5.27 या राशीची किंमत किती? आता आपल्याला काय करायचं आहे? बॉडमॉसचा रूल यूज करायचा आहे. ब्रॅकेट इथे नाही आहे. बॉडमॉस BODMAS ब्रॅकेट इथं नाही आहे. ऑफसुद्धा नाही आहे इथे. इथे आहे डिव्हिजन. म्हणजेच काय करायची? डिव्हिजन करायची पहिल्यांदा, मग मल्टिप्लिकेशन नाही आहे, ॲडिशन करायची. म्हणजेच काय करायची? यांची डिव्हिजन करायची, यांची डिव्हिजन करायची आणि सर्वात शेवटी काय करायची? ॲडिशन करायची. आता 4.18 डिवायडेड बाय 0.418 प्लस 52.7 डिवायडेड बाय 5.27 हे आपण असं लिहू शकतो आहे. 418 इंटू, आता इथे पॉईंट नंतर किती घरे आहेत? 1 2, म्हणजेच 10⁻⁻² लिहायचं.
तर 418 आणि इथं 10 नंतर पॉईंट नंतर किती घरं आहेत 1 2 3 म्हणजेच काय लिहायचं 10⁻³ प्लस इथे काय येणार 527 इंटू 10⁻⁻1 कारण पॉईंट नंतर एकच घर आहे आणि 527 इंटू 10⁻⁻2 कारण पॉईंट नंतर 2 घरे आहेत. आता हे 418 इंटू 10⁻² डिवायडेड बाय 418. आता हे 10⁻³ आहे हे आपण काय घेऊया वरती घेऊया. ज्यावेळी ते वरती येताना काय होणार 10⁻³ होईल प्लस 527 इंटू 10⁻⁻1 डिवायडेड बाय हे 527 लिहिलं आणि 10⁻² वरती येताना काय होईल 10⁻² होईल. 418 कॅन्सल होईल. इथे काय होईल 1 इंटू आणि घातांकांची इथे काय होणार आहे बेरीज होणार आहे -2 + 3 काय होणार आहे 1 होणार म्हणजेच 3 - 2 होईल म्हणजेच काय होईल 1 प्लस हे 527 कॅन्सल होईल आणि 10⁻⁻1 इंटू 10⁻² काय होईल 2 मायनस काय होईल घातांकाचा काय हा रूल आहे म्हणजे a⁻1 1 इंटू a⁻² इज इक्वल टू a⁻1 + 2 a⁻³ हा काय आहे रूल आहे घातांकांचा. त्याप्रमाणे काय होणार इथं 1 इंटू काय होईल 10⁻1 होईल म्हणजेच काय उत्तर येईल 10⁻1 म्हणजेच 10 हे 10⁻1 म्हणजे 10 आन्सर काय येईल आपलं 20 आपलं या राशीची किंमत येईल. एका पुस्तकाचा 3/7 भाग व 15 पाने वाचून झाल्यावर 49 पाने काय करतात उरतात तर त्या पुस्तकात किती तर पुस्तकाचा 3/7 भाग काय झालेला आहे वाचून झालेला आहे म्हणजेच किती भाग शिल्लक राहिलेला आहे 1 - 3/7 भाग काय राहिलेला शिल्लक राहिलेला असणार आहे. शिल्लक राहिलेली पाने राहिलेला भाग चा तिरकस गुणाकार होईल 7 - 3 डिवायडेड बाय 7 म्हणजेच किती असणार आहे 4/7 एवढा भाग करायला शिल्लक राहिला व 15 पाने वाचून झाल्यावर 49 पाने उरतात. आता 15 + 49 हा पण शिल्लक राहिलेला भाग असणार आहे. तर त्या पुस्तकात किती पाने आहेत आता हे किती येणार आहे 64 म्हणजेच आपण असं लिहू शकतोय 4/7 इज इक्वल टू 64 कारण हा पण शिल्लक राहिलेला भाग आहे हा पण शिल्लक राहिलेला भाग आहे. तर 1 बरोबर किती म्हणजे एका पुस्तकात किती पाने असतील तर याचं काय होईल 64 इंटू 7 डिवायडेड बाय 4 होईल. त्यांचा काय होईल तिरकस गुणाकार होईल 64 इंटू 1 डिवायडेड बाय 4/7 म्हणजेच आपण कसं लिहू शकतो आता हे 7 इथं काय डिनॉमिनेटरला आहे इथे काय जाणार ते न्यूमरेटरला जाईल 64 इंटू 7/4 होईल. याचं उत्तर किती येईल 112 म्हणजेच 112 पाने काय असतील पुस्तकात असतील. प्रश्न क्रमांक 21 आहे हा प्रश्नावलीमधला 60 दिवसात संपणारे काम 36 दिवसात पूर्ण करायचे आहे तर मजुरांची संख्या पूर्वीच्या संख्येच्या किती पट असावी. तर हा फॉर्म्युला यूज करायचा आपण इथे M1 D1 M2 D2 या चॅप्टरचे आपण लेक्चर पण घेतलेले आहेत. तर हा फॉर्म्युला कसा आला ते पाहण्यासाठी तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर जाऊन व्हिजिट करू शकता. तर M1 D1 M2 D2 हा फॉर्म्युला आहे. 60 दिवसात संपणारे काम 36 दिवसात पूर्ण करायचे आहे म्हणजे काय करूया आपण D1 किती घेऊया 60 आणि D2 किती घेऊया 36. तर M1 इंटू 60 M2 इंटू 36 तर काय येईल याचं M2 किती पट पूर्वीच्या संख्येच्या किती पट असावी म्हटले. मजुरांची संख्या पूर्वीच्या आता मजुरांची संख्या किती असावी म्हणजे आपल्याला काय करायचं M2 कसं काढणार आपण M1 इंटू 60 डिवायडेड बाय 36 म्हणजेच 6 6 36 6 10 60 बेत्रिक 6 बेपंचे 10 म्हणजेच M1 M2 डिवायडेड बाय M1 काय येईल 5 डिवायडेड बाय 3 म्हणजेच 5 डिवायडेड बाय 3 पट एवढी असावी. पूर्वीच्या संख्येच्या ही मजुरांची संख्या ही पूर्वीच्या मजुरांच्या संख्येच्या आता हे M1 इथं असणार आहे ॲक्च्युली आपण इथं घेतलं आहे म्हणजेच काय M2 इज इक्वल टू 5/3 M1
म्हणजेच मजुरांची संख्या ही पूर्वीच्या मजुरांच्या संख्येच्या 5/3 पट असावी. प्रश्न क्रमांक 22. 50 रुपयांच्या नोटांच्या पुडक्यात अनुक्रमे 42, 30, 25 ते 42, 30, 58 पर्यंत क्रमांक आहेत. तर पुडक्यातील एकूण रक्कम किती? आता या दोन क्रमांकामध्ये किती नोटा आहेत हे कसं काढायचं? म्हणजेच काय, एकूण नोटांची संख्या आपण इथे काढूया. एकूण नोटांची संख्या. सूत्र आहे तर एकूण नोटांची संख्या काढण्याचं. शेवटचा क्रमांक वजा पहिला क्रमांक अधिक काय असणार आहे? 1. शेवटचा क्रमांक कोणता आहे? 423058 मायनस पहिला क्रमांक किती आहे? 423025 प्लस काय असणार आहे? 1. म्हणजेच काय उत्तर येईल? 3. 8मधून 5 गेलं 3, 5मधून 2 गेलं 3 आणि इथून काय नंबर सेमच आहे त्यामुळे सबस्ट्रॅक्शन काय 0च आहे. प्लस 1 म्हणजेच किती आहेत? 34 काय असणार आहेत? एकूण नोट आहेत. तर पुडक्यातील एकूण रक्कम किती असं त्यांनी विचारलं आहे. म्हणजेच 34 इंटू 50 रुपयाच्या नोटा आहेत म्हणून 50 1700 रुपये काय असणार आहेत? त्या पुडक्यातील एकूण रक्कम असणार आहे. 1700 रुपये आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 12. एका कुटुंबात 14 व्यक्ती आहेत. त्यापैकी फक्त 5 व्यक्ती चहा पितात, 8 व्यक्ती चहा व कॉफी पितात, इतर व्यक्ती कॉफी पितात. तर कुटुंबातील कॉफी पिणाऱ्या व्यक्तींची संख्या किती? हा क्वेश्चन आपण भाग 3मध्ये घेतलेला आहे, पण काही मुलांना तो समजला नाही आहे क्वेश्चन, म्हणून मी काय केलं या भागामध्ये रिपीट करते हा क्वेश्चन. तर कुटुंबात एकूण व्यक्ती किती आहेत? एकूण व्यक्ती किती आहेत? 14. तर आपण वेन डायग्रॅमने हा क्वेश्चन सोडवूया. वेन डायग्रॅम म्हणजे काय? तर 2 सर्कल काढायचे. ओके. आता हे चहा पिणाऱ्यांची संख्या, कॉफी पिणाऱ्यांची संख्या. आता त्यापैकी फक्त 5 व्यक्ती काय करतात? चहा पितात. 5 व्यक्ती चहा पितात. 8 व्यक्ती चहा व कॉफी पितात. आता हे इंटरसेक्शनचा भाग आहे, म्हणजेच चहा आणि कॉफी पिणारे किती असणार आहेत? 8 व्यक्ती काय असणार आहेत इथे? चहा व कॉफी असणार आहेत. चहा आणि कॉफी पिणारे. तर इतर व्यक्ती कॉफी पितात. आता इथे फक्त कॉफी पिणारे काय असणार आहेत? एवढे असणार आहेत. ओके. तर कुटुंबातील कॉफी पिणाऱ्या व्यक्तींची संख्या किती? तर कॉफी पिणारे व्यक्ती आपण कसं काढू? फक्त कॉफी पिणारे. 14 मायनस आता हे 5 आणि इथले जे असणार आहेत ते काय असणार आहेत? 8 घेऊया आपण. 5 आणि 8 किती होईल? 13. म्हणजेच फक्त कॉफी पिणाऱ्यांची संख्या किती आली? 1 आली. म्हणजे इथं काय असणार आहे? 1 असं आपलं येणार आहे. म्हणजेच कॉफी पिणाऱ्यांची संख्या काय येणार? कॉफी पिणारे व्यक्ती किती येणार? हे जे 8 आहेत हे चहा पण पितात, कॉफी पण पितात, म्हणून हे 8 आपण घेणार प्लस हे 1 घेणार, म्हणजे 9 काय असतील व्यक्ती, कॉफी पिणारे व्यक्ती कुटुंबात असतील. आय होप तुम्हाला हा क्वेश्चन इथे समजला असेल. चला तर मग भेटूया पुढच्या भागात अशाच प्रश्नांसोबत. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करायला विसरू नका, तसेच लाईक करायलाही विसरू नका. थँक्यू.